हाय. काल आपल्या अकाउंटला चिल्लर जमा झाली, म्हणजेच आपलं पेमेंट. ते अकाउंट बघून एक रात्र लागली मला थोडं स्टेबल व्हायला. आज आपण 25 वर्षाचं झालोय, पण आपलं पेमेंट एका चिल्लरप्रमाणे आपल्या अकाउंटला जमा होतंय आणि त्या पेमेंटवरती आपल्या मूलभूत गरजा, राहणं, खाणं-पिणं हे सुद्धा आपलं होत नाहीये. तर आपली सेव्हिंग आणि पुढच्या फ्युचरची प्लॅनिंग आपण काय करणार? त्यामुळे जी जॉबची लाईन आहे ना, त्याला आपण ब्रेक करून नवीन बिझनेस आयडिया करणार आहेत. प्रत्येक 2-2 महिने आपण एक-एक बिझनेस आयडिया करणार. त्या बिझनेस आयडिया पैकी जिच्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट असणार ते आपण पुढे कंटिन्यू करणार आणि पुढचे 2 महिने मी पार्ट टाईम करणार आहे ॲज अ ओला उबर ड्रायव्हर. सो स्टार्टिंग तर आजपासूनच करूया, कारण की आजची 1 ऑक्टोबर ही कार मी पुढचे 2 महिने चालवणार आहे. सुदैवाने ह्याचा ऑनर मीच आहे. गाडी ऑन केली आपण 4:09 ला. आता आपण इथून जाणार सीएनजी भरायला आणि तिथून आपण स्टार्ट करणार आपला टाइम. जवळच्या सीएनजी पंपापाशी आलो पण तो बंद होता. आता आपण चाललोय दुसऱ्या सीएनजी पंपाकडे आणि इथं आपण एक मॅक्स टू मॅक्स 500चा सीएनजी आपण इथं फिलअप करू आणि आता वाजले 4:25 ला आपण लॉग इन करू. काल आपण गाडी चालवली रात्री 12 वाजेपर्यंत. तसं आपली डेडलाईन तर 11चीच होती, बट आपण थोडं एक्सटेंड केलं 1 तास. आणि आपली जी इन्कम आहे सीएनजी जाऊन, म्हणजे सीएनजी आपला बसलाय जवळपास 500चा आणि टोटल इन्कम आहे आपलं कालचं 1200, म्हणजे जवळपास आपल्याला 700 रुपयाचं प्रॉफिट झालंय. प्लस गाडीमध्ये आणखी सीएनजी आय थिंक थोडी बाकी असेल. आणि काल असे खूप काही सिनेरिओ झाले की ते तुमच्यासोबत शेअर व्हायला पाहिजे होते, बट डॅश कॅम नसल्यामुळे ते शेअर नाही होऊ शकले. तर आज आपण त्याचा जुगाड केलाय आणि आजपासनं म्हणजे 2 ऑक्टोबर दसरा, आजपासनं आपल्याला डॅश कॅमचे व्हिडिओ सुद्धा दिसणार. सो चला बघूयात काय काय चॅलेंजेस रस्त्याने येतात ते. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.